नमस्कार, तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण शेगावातले प्राचीन मंदिरं बघणार आहोत। हे आमचं शेगावचं रेल्वे स्टेशन। इथं तुम्ही पहाटे 3:30ला या, 4ला या, 4:30ला या, 5ला या, तुम्हाला चहा, नाश्ता आणि पानटपऱ्या उघड्याच मिळतील। गजानन महाराजांचं मंदिर तर तुम्ही पाहिलेलंच आहे, पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत गजानन महाराज संस्थानच्या व्यतिरिक्त मंदिरं। त्यातले काही मंदिर गजानन महाराजांच्या प्रकट व्हायच्या आधीपासूनचे आहेत। त्याच्या आपण आलो अग्रसेन चौक, समोरच छत्रपती शिवाजी महाराज चौक, अश्वारूढ मोठा पुतळा बसवला आहे। आमचा लहुजी चौक, गजानन महाराज मंदिर। हे तर तुम्ही पाहिलंच असेल, तरीही थोडक्यात तुम्हाला दाखवतो। मेन गेट मंदिरचं, ही दर्शन बारी। तुम्हाला हा फील कुठंच नाही मिळाला। शांतता, स्वच्छता, कुठेही पैशाचं द्यायचं काम नाही, प्रलोभन नाही, तुम्हाला शॉर्टकट दर्शन नाही। आणि चप्पल स्टँड जर तुम्ही अख्ख्या भारतात जा, चप्पल आणि बूट ठेवायचं एवढं सुंदर स्टँड कुठेच नाही। हे मुख्य प्रवेशद्वार मंदिराला लागून असलेलं हे आमची सेवाधारी। मंदिराचा जीर्णोद्धार झाला म्हणजे नवीन बांधलं आहे, पण ही जी मूर्ती तुम्हाला दाखवतोय आता, पाहिली आहे का तुम्ही? ही आधीही तीच होती आणि आत्ताही तीच आहे। गजानन महाराज दिगंबर अवस्थेत आहे, एकदम छोटी मूर्ती। आणि आत समाधीच्या मंदिराचे, श्रीराम मंदिराचे, गादीचे फोटो काढण्याची मनाई असल्यामुळं आम्ही ते शूट करणार नाही। हा दर्शन बारीतून पहा किती सुंदर दृश्य दिसतं। हे मी फोटोवरून शूट केलं आहे, आतलं मूर्तीचं नाही आहे, पण जी मूर्ती आहे ती हीच आहे गाभाऱ्यात, जिथं महाराजांनी संजीवन समाधी घेतली। वरून दर्शनदारी, हे जी आपल्या प्राचीन जुन्या शैलीत बांधलेलं आहे, हिमाडपंथी म्हणून म्हणू शकता, पण ते आगले सगळे दगडात बांधकाम होते। भक्त निवास परिसर, चप्पल स्टँड, हे नागदेवतेचं मंदिर, हे पण आधीपासूनचं आहे, त्याला पण नवीन स्वरूप देण्यात आलं आहे। किती मोठा परिसर आहे पहा, चप्पल स्टँड। एकाच वेळेस लाख लोक आले तरी चप्पल ठेवू शकतो। हे बाहेरचं दृश्य, बाहेर निघाल्यानंतर किंवा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशी विविध प्रकारचे दुकानं दिसतील। हे नवीन वाहनतळ झालेलं आहे, इथं तुमची कुठलीही गाडी घेऊन या, विनामूल्य आहे। आणि हा नाला दिसतोय तुम्हाला। आपण आता मोठे यांच्या मंदिराकडे चाललो। हे मोठे यांचं शिव मंदिर,
शेगावचं नावच आधी शिवगाव, त्याचा अपभ्रंश होऊन शेगाव झालं. इथं तुम्हाला दिसेल मंदिराने याचा काय पालट केला आहे, म्हणजे जीर्णोद्धार केला आहे. याच्या आधी पण एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, पण ही जी शिवपिंड आहे ही तीच आहे जी गजानन महाराजांच्या आधीपासून होती. हा इथं लिहिला शिवगाव, शेगावचं पूर्वीचं नाव होतं. इसवी सन 1811 जीर्णोद्धार केला होता आणि संस्थांनी 2000 केला. हे तुम्हाला आमच्या गावातले रिक्षावाले दाखवतील. 5 धाम. हे पाहे, आधी असं होतं. आम्ही तुम्हाला आज 5 धामच्या व्यतिरिक्त काही मंदिरं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, ज्याचं महत्त्व वेगळंच आहे. चला आता आपण इथून निघालो आणि आता आलो आपण हे प्रकट स्थळ, जिथं गजानन महाराज सर्वात आधी इथं दिसले होते. उष्ट्या पत्रावळ्यावर शिंते वेचून खात होते. सर्वात आधी त्यांना बंकटलाल अगरवाल यांनीच ओळखलं होतं की हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत. हे आपण आता आलो बंकट सदनमध्ये, म्हणजेच बंकटलाल अग्रवालचं घर आहे. हे समाधी स्थळ जिथं महाराज पत्रावळ्यावरचं शिंत वेचून खात होते. हेच ते वडाचं झाड. आहे समोरचा भाग बंकट सदन. बंकटलाल अगरवाल यांचं घर होतं. याचा पण जीर्णोद्धार संस्थांनी केला. इथे या बसा, मनाला एक वेगळीच शांतता मिळते. इथं महाराजांच्या पादुका आहेत, गादीवर ठेवलेला फोटो. तुम्हाला इथं बंकटलाल अगरवाल यांचं स्केच केलेला फोटो दिसेल. त्यांची सोन्याची दुकान होती, म्हणजेच पेढी होती. त्या वस्तू पण इथं जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि बंकटलाल अगरवाल यांचा हा पुतळा बनवलेला आहे. अजूनही वडाचं झाड तसेच आहे. इथून बंकट सदन दिसतं. आपण जाऊ शीतला माता मंदिर. हे शीतला माता मंदिर पण गजानन महाराजांच्या शेगावात येण्याच्या पूर्वीपासून आहे. शीतला माता मंदिर हे सगळं स्थळ तुम्ही मंदिरात आल्यानंतर पायीसुद्धा फिरू शकता. याला तुम्हाला रिक्षा करण्याची गरज नाही. इथे पहा, हनुमंताची मूर्ती आहे, शीतला मातेची आहे आणि अजून एक आहे. त्याला पण शेंदूर लावलेला आहे, त्याच्यामुळं ती कशाची मूर्ती आहे नक्की नाही सांगता येत. हे सर्व जुन्या शैलीत बांधलेलं आहे. आपण आता पश्चिम गेटने जात आहोत. तो सध्या महाराज संस्थांनी बंद केलेलं आहे. दिसतं हे पश्चिम गेट. आधी हे चालू होतं. याला लागूनच गर्गाचार्य महादेव मंदिर आहे. हे जे शेगावात 25-30 वर्षापूर्वी येत असतील त्यांनी नक्कीच पाहिलेलं आहे, पण जे आता येतात त्यांना हे मंदिर माहीत नाही. अगदी लागून. आणि ही पिंडी पण शंकराचा जो शिवलिंग आहे हा पण अतिशय पुरातन आहे. हे मंदिर पण आधी पूर्ण दगडांचं होतं काळ्या. त्याच्यावरती हे
प्लास्टर लावून कलर देण्यात आला याला वाचनालय पण म्हणतात. जे शेगावातले लोक याला वाचनालय म्हणून ओळखतात या मंदिराला. पण हे गर्गाचार्य यांचं महादेव मंदिर आहे. या पिंडीवरती हे पितळेचं कवर लावण्यात आलं आहे आणि पिंड अजूनही तीच आहे आधीची. ही माझी मुलगी आहे छोटी, दर्शन घेते. इथे गणपती, लक्ष्मी, सरस्वती माता, पार्वती माता अशा मूर्त्या बसवल्यात. पण हा शिवलिंग खूप प्राचीन आहे. हे बाहेरचा परिसर त्या मंदिराचा. हे पूर्ण मंदिर दगडात आहे, काळ्या पाषाणात बांधलेलं. याच्यावरती त्यांनी प्लास्टरचा मुलामा दिला. हे पण एक खाजगी संस्थान आहे. तुम्हाला आम्ही शेगावातले अजून 5 ते 6 मंदिरं आता आपण आमची शूट करायची बाकी आहे. त्याबद्दल पण सविस्तर माहिती आणि ते मंदिरं पण तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2मध्ये लवकरच दाखवू. इथे पण वडाचं झाड आहे. इथे पण शंकराची पिंड आहे. ही पिंड पण महाराजांच्या आधीपासून आहे. इथं महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसाव्याचं गर्भहरण केलं होतं. 8व्या अध्यायात याचा उल्लेख आलेला आहे. इथं पण या, भेट द्या. छान वाटतं इथे पण. बाजूला सर्व शेत आहे. हे पहा, ही पिंड. तुम्हाला शेगावात भरपूर शंकराचे स्थळं मिळतील, कारण याचं नावच शिवगाव होतं. आणि मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असं एक मंदिर दाखवणार आहे आणि शंकराची मूर्ती. ती कथा अशी आहे, कथा म्हणजे खरी घडलेली, की साक्षात शंकर भगवान एका मुस्लिम भक्तासाठी स्वतः मंदिरातून स्मशानात जाऊन वास करतात. लवकरच मी ते मंदिर आणि स्मशान सर्व तुम्हाला, त्याच्या मागची कथा काय, कथा नाहीच आहे, ती सत्य परिस्थिती, घडलेली घटना आहे. त्यांचं नाव काय होतं मुस्लिम भक्ताचं, कसे शंकर भगवान महादेव, देवांचे देव, त्यांच्यासाठी स्मशानात गेले, ते सविस्तर सांगणार आहे. हे आमच्या गावचं बस स्टँड, बस स्थानक. आता आपण आलो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शाळेला लागून असलेलं हे महादेव मंदिर. पाहिलं ना, कितवा महादेव मंदिर आहे. हे पण आधी अगदी छोटंसं मंदिर होतं. याच्या बाजूला एकीकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा आहे आणि बाजूलाच म्युन्सिपल हायस्कूल आहे. त्याच्यात मी 11वी 12वी लावतो. पहा, ही शिवलिंग पण अतिशय पुरातन आहे. दुपार होती ते ही दुपारी बंद असतं मंदिर. आम्ही बाहेरूनच शूट केलं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. दुपारी याला लॉक लावलेला असतो. हे मंदिर पण तुम्हाला 5 धामवाले दाखवणार नाहीत. हे मंदिर तुम्ही नक्कीच बघितलेलं नाही आहे. ही शाळा जुन्या इंग्रजांच्या काळात, आधी याच्यावरती कवेलू होते, आता पत्रे टाकण्यात आले. हा शिवनेरीचं, इथे लागूनच एक शनी मंदिर आहे. ते पायीच्या समोर हे शिवमंदिर, शनी मंदिर दिसतंय. हे आता आपण चाललो आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी उड्डाणपुलावरून अकोट रोडवरती. इथे पण एक मंदिर आहे. गेस करा कुठल्या देवाचं असेल.
हे आमच्या कैलातलं मारुती मंदिर नाही, शिवमंदिर नाही, हे आहे देवीचं मंदिर. तुम्हाला माहिती आहे काय हे मंदिर कुठल्या नावाने ओळखलं जातं? याला लालबाबाचं मंदिर म्हणतात किंवा मग लालबाबा देवी मंदिर. तिथं एक लालबाबा म्हणून संन्यासी होते, अगदी छोटं मंदिर होतं. ते खूप देवीचे मोठे भक्त होते. ते पूजा अर्चना करायचे, तिथेच राहायचे, कामाला होते त्यामुळे. त्यांना वारून पण भरपूर वर्ष झाली आणि त्यांचा दुर्दैव आपलं असं की त्यांचा एकही फोटो नाही आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती पण मिळत नाही आहे जास्त. ही खूप मोठी विहीर आहे आणि हे शेगावातलं एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. इथे पण दुपार असल्यामुळं दारं बंद होते. हे पाही मूर्ती, जसा माहूरगडला देवीचा तांदळा आहे त्या प्रकारे इथे मूर्ती आहे. इथे पण आजूबाजूला शेत असल्यामुळं शांतता आणि मन प्रसन्न होतं. हे रोड अकोट रोडवर हे देवीचं मंदिर आहे.